नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता आश्रमात आलेली सायली मधुभाऊच्या बायकोचा काकूचा फोटो आपल्या समोर धरते आणि म्हणते की काकू, हा अनाथासाठी तुम्ही जो अनाथ आश्रम सुरू केला होतो तो वाचवण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि मला तो आशीर्वाद तुम्ही द्या तर मी हा आश्रम वाचू शकेल, असे काहीतरी करा, असे आता रडतच सायली त्या काकूच्या फोटोसमोर सांगत असते. तर तेवढ्यात इकडे चैतन्य आणि अर्जुन पुरावे शोधत असतात. तर अर्जुनचे लक्ष सायलीकडे जाते आणि सायलीला बघून अर्जुन आता सायलीकडे येऊ लागतो. सायलीकडे बघत अर्जुन विचार करतो की काही जरी झालं तरी सायलीला जो त्रास होत आहे तो कमी झालाच पाहिजे आणि या आश्रमात काहीतरी आपल्याला मिळालंच पाहिजे आणि काहीही करून आपल्याला सायलीचा आश्रम परत मिळवून दिलाच पाहिजे, असा अर्जुनने आता निश्चय केलेला असतो. तेवढ्यात आता चैतन्य हा अर्जुनकडे येतो आणि अर्जुनला म्हणतो की अर्जुन, मी इकडे चेक करतो, तो तिकडे कर. पण अर्जुनचं सगळं लक्ष सायलीकडे असल्याचे कळताच चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे काय चाललंय तुमचं प्रेम जरा बाजूला ठेवा, आपण इथे कशासाठी आलोय, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. चैतन्य म्हणतो की मी बाहेर बघतो, तुम्ही इकडे बघा. आणि चैतन्य बाहेर जातो. तर आता अर्जुन आता प्रेमाने सायलीजवळ येऊन सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की मिस सायली, तुमचं दुःख मला कळतंय, पण त्यासाठी आता आपल्याला कामाला सुरुवात करायला हवी ना. इकडे आता अर्जुन म्हणतो की ज्या वेळेस तुम्ही आता मधुभाऊच्या हॉलमध्ये आल्या होत्या, रूममध्ये आल्या होत्या, त्यावेळेस तुम्हाला अजून काही विचित्र दिसलं का? अर्जुन म्हणतो की तुम्ही आता मधुभाऊच्या रूममध्ये बघा आणि त्यामध्ये तुम्हाला जरी काही वेगळं वाटलं तर लगेच मला सांगा. तर सायली आता तो फोटो ठेवून मधुभाऊच्या रूममध्ये येते आणि आता मधुभाऊच्या कपाटा शेजारी येत आता सायली ही कपाटाखाली बघू लागते. तर आता सायलीला काहीतरी चमकतं, तेव्हा सायली आता खाली वाकून ते बाहेर काढते, पण ती खोटी वस्तू असते आणि सायली फेकून देते. इकडे अर्जुन आता किचनमध्ये येत भांडे भिंती सगळं काही बघत असतो आणि एवढ्यात आता अर्जुन सायलीला आवाज देत म्हणतो, मी सायली, काही सापडलं का तुम्हाला? तेव्हा आता सायली म्हणते की हो सर, मी शोधते. तेवढ्यात आता सायली विचार करते की ही वेळ प्लॅनिंग होण्याची नाही आहे, काहीतरी भेटलंच पाहिजे आणि सायली पुन्हा शोधू लागते. तर इकडे अर्जुनही पुरावा शोधत असतो. तेवढ्यात बाहेरून शोधत चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो की मी बाहेर सगळीकडे शोध घेतला, गार्डनमध्ये देखील शोधलं, पण माझ्या हाताला काहीच नाही मिळालं अर्जुन. तर आता अर्जुन हा चैतन्यकडे बघू लागतो. अर्जुन म्हणतो की इथे सुद्धा मी सगळीकडे शोध घेतला, पण काहीही मिळालेलं नाही आहे आणि मला आता याची काळजी वाटायला लागली की आपल्याला काय मिळणार आणि कुठे आणि कसं मिळणार. डोक्याला हात लावत अर्जुन विचार करतो की मला वाटतंय की विलासचा जिथे खून झाला ना, तिथे पुन्हा एकदा आपण शोधूयात. चैतन्य म्हणतो की मला तर सगळी आशा संपल्यासारखी वाटते. तर अर्जुन म्हणतो की असं वाटून चालणार नाही चैतन्य, आपल्याला शोधायला हवं आणि काहीतरी मिळायलाच हवं, चल शोधूयात. असे म्हणत अर्जुन आता पुन्हा शोधायला सुरुवात करतो. तर आता दुसऱ्या रूममध्ये येऊन कॉटच्या खाली तर आता इकडे सायली ही मधुभाऊचे कपाट उघडून सगळीकडे काही पुरावा मिळतो का याचा शोध घेत असतात. आणि आता इकडे सगळीकडे शोध घेत असताना अर्जुन एका बाजेखाली पुन्हा शोधू लागतो. तर भिंतीच्या आता सापटीमध्ये एक कानातलं आता अर्जुनच्या नजरेत येतं आणि पटकन आता अर्जुन चैतन्याला हाका मारून बोलावतो. चैतन्य पळतच तिथे येतो. तर अर्जुन आता त्या बाजेला बाजूला घेतो आणि म्हणतो की इथे काहीतरी आहे. अर्जुन बोटाने आता ते काढू लागतो, पण अर्जुनला काढता येत नसतं. तेव्हा आता पटकन अर्जुन आता सायलीला बोलावतो. सायली म्हणते की काय? तर अर्जुन म्हणतो की मिस सायली, तुमची हेअरपिन द्या. तर पटकन केसातली हेअरपिन आता सायली अर्जुनकडे देते. तेव्हा ती हेअरपिन वाकवत आता त्या हेअरपिनने ते कानातलं त्या भिंतीच्या सापटीतून अर्जुनने बाहेर काढलेलं असतं आणि ते हातात घेऊन आता अर्जुन, चैतन्य, सायली सगळेजण बारकाईने बघू लागतात. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की मला वाटतंय की कुणाचं तरी कानातलं डोल दिसतंय. तर आता अर्जुन म्हणतो की नाही, कोणत्या तरी लेडीजचं हे पडलेलं असावं. अर्जुन म्हणतो की सगळेजण आश्रमात राहत असताना हे पडलं असावं, कारण त्यानंतर आश्रमात तर कोणीच आलेलं नाही आहे. तेव्हा आता सायली म्हणते की पण सर, हा तर सोन्याचा तुकडा आहे, मला वाटतंय तो कुणाच्या तरी दागिन्याचा असणार. तर आता सायली म्हणते की आश्रमात तर असं सोन्याचं कुणीच घालत नव्हतं. तेव्हा चैतन्य म्हणतो की मिस सायली, आश्रमात तर तुम्ही राहत होता, काकू राहत होत्या, कुसुमताई राहत होत्या, त्यांच्यापैकी कुणाचा असेल.
तेव्हा आता लगेचच सायली म्हणते की अहो, आश्रमात एवढं महागडं सोन्याचं दागिने कोण घालणार? आमच्यापैकी तर कोणीच हे असं घालत नव्हतं. अर्जुन म्हणतो की पण हा कुठल्या तरी महागड्या दागिन्याचा तुकडा आहे हे नक्की बरं का? सायली म्हणते की 100% हा आश्रमात पण कुणाचाच नाहीये. अर्जुन म्हणतो की चला ठीक आहे, आपण याला आपल्याकडे तसाच ठेवूया आणि दुसरं काही मिळतंय का ते बघूयात. तर आता एका पिशवीत अर्जुनने तो सोन्याचा सापडलेला तुकडा ठेवलेला असतो आणि पुन्हा आता चैतन्य, अर्जुन, सायली वेगवेगळ्या ठिकाणी आता पुरावा अजून काही मिळतो का शोधू लागतात. आता चैतन्य दुसऱ्या रूममध्ये कपाट उचकून तर अर्जुन दुसऱ्या रूममध्ये मधुभाऊचं कपाट उचकत असतो. तर इकडे सायली सगळे भांडे डब्बे वगैरे बघत असते. कुणाच्याही हाताला मात्र आता काहीच येत नसतं. इकडे आता सुभेदारांच्या घरी प्रतिमा आलेली असते. तेव्हा पूर्णाची कल्पना प्रतिमासोबत खूप गप्पा मारत असतात. प्रतिमाचे पहिले दिवस आठवून कल्पना म्हणत असते की प्रतिमा कायम इकडे माहेरी राहायचं ना, तेव्हा आम्हाला असं वाटायचं की रविराज भाऊजींवर चिडून प्रतिमा कायम इकडे राहते की काय असे म्हणत आता पूर्णाची कल्पना सगळ्या जणी प्रतिमाकडे बघत हसत असतात. तेव्हा अश्विन म्हणतो की रविराज काका आणि प्रतिमा आत्याला छळणार शक्यच नाही. आणि सगळेजण हसत असताना आता पूर्णाजी प्रतिमाला म्हणते की प्रतिमा, लग्नानंतर मी तुला एक प्रश्न विचारते आणि आजही तुला तोच प्रश्न मी विचारते. पूर्णाजी म्हणते की त्या घरी तुला कसला त्रास तर नाही ना? तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही, रविराज आहेत ना. तर पूर्णाजी खुश होते. अस्मिता म्हणते की मला वाटतंय की रविराज काका पहिल्यांदा जसा प्रेम करायचा ना त्यापेक्षा आत्ता तो प्रतिमा आत्यावर जास्त प्रेम करतोय. तर आता प्रिया ही अवाक होऊन त्यांच्या गप्पा ऐकत असते. प्रिया म्हणते की मी सुद्धा आईवरती खूप प्रेम करते म्हणून तर तिला माझा आधार वाटतो, बरोबर ना आई? तर प्रतिमा ही प्रियाकडे बघते. तेवढ्यात आता विषय बदलत प्रतिमा म्हणते की सायलीला उशीर होईल का? तर कल्पना म्हणते की काय माहिती, बराच वेळ झाला आणि तिकडे आश्रमात काय चाललंय काय माहिती. देवाला हात जोडत पूर्णाजी म्हणते की देव कुठल्याही कार्यात विघ्न येऊ देणार नाही याची मला खात्री आहे. इकडे आता पूर्णाजी म्हणते की प्रतिमा चल, तुला त्यांची खोली बघायची ना, मी तुला घेऊन जाते. तर प्रिया म्हणते की आई चल, मी सुद्धा तुझ्यासोबत येते. काय आहे ना त्याचं, पायऱ्या चढायला तुला त्रास होईल ना. इकडे आता आश्रमात सायली ही शोधत असते. तर आता दरवाजाच्या चौकटीवर ब्ल्यू कलरची एक वस्तू सायलीला सापडते आणि सायली ती डब्यात आणून ठेवते. आणि आता त्यानंतर आता सायली ही दरवाजात येते. तर दरवाजाच्या खाली त्या चौकटीमध्ये काहीतरी अडकलेलं असतं. सायलीला ते निघत नसतं. तर पटकन सायली अर्जुनला बोलावते आणि म्हणते की हे बघा अर्जुन सर, इथे काहीतरी अटकलेलं दिसतंय. तर अर्जुन आता त्याला हात लावून बघतो आणि त्या फटीतून ते काही निघत नसतं. तेव्हा आता अर्जुन त्याचा मोबाईल चैतन्यकडे देतो आणि म्हणतो की चैतन्य टॉर्च लाव. चैतन्य लाईट लावतो आणि त्यानंतर त्या फटीमध्ये हेअर पिन घालत आता ते कार्ड आपल्या हाताने आता बाहेर काढून आता अर्जुन ते कार्ड बघतो आणि ते कार्ड बघताच आता अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो. आणि ते कार्ड बघत आता इकडे त्या कार्डवरचं नाव वाचत अर्जुन म्हणतो की प्रितेज ब्युटी आणि म्हणतो की मिस सायली, तुम्ही हे नाव कुठं ऐकलंय का? तेव्हा आता सायली म्हणते की हे नाव तर मी कुठेच अजिबात ऐकलेलं नाहीये. तर आता लगेचच सायली म्हणते की आम्ही तर हे कधी ऐकलेलंच नाही आहे. जेव्हा आम्ही आश्रमात होतो ना तर प्रिया महागडे कपडे वापरायची, पण असं काही प्रियाने कोणतंही नाव सांगितलं नव्हतं. त्या कार्डकडे बघत अर्जुन म्हणतो की म्हणजे हे कार्ड नक्कीच बाहेरचं कुणाचं तरी आहे आणि या कार्डची अवस्था बघून 1.5 वर्षापूर्वीचं कार्ड असल्यासारखं वाटतंय हे. अर्जुन म्हणतो की या फटीत ते अटकलं होतं म्हणून कोणाला ते दिसलं नसेल. तेव्हा आता चैतन्य विचार करत म्हणतो की आश्रमातले कोणीच एवढे महागडे कपडे वापरत नाही, पण साक्षी वापरते. चैतन्य म्हणतो की पण साक्षी असे कार्ड ऑपरेट करायचे आणि असे डिझाईनचे वेगवेगळे कपडे घालायची. चैतन्य म्हणतो की आपण इथे साक्षी असल्याचे पुरावे शोधतोय ना, तेव्हा मला सुद्धा वाटतं की हे कार्ड साक्षीचं असू शकतं. तेव्हा आता कशावरून हे कार्ड साक्षीचं नसेल तर विचार करत अर्जुन म्हणतो चैतन्य, ब्युटिकचं साक्षीच्या तोंडून तू कधी नाव ऐकलंस का? तर चैतन्य म्हणतो की नाही ना रे अर्जुन.
चैतन्य म्हणतो की ती एवढी शॉपिंग करायची ना, कोणकोणते नावं मी लक्षात ठेवू, दे ते कार्ड इकडे बघू, असे म्हणत चैतन्य तो कार्ड घेतो. ते कार्ड बघता चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन, पाठीमागे यावर ॲड्रेस आहे, तो बघताच अर्जुन म्हणतो की आपण एक काम करू, आपण या ब्युटिकमध्ये जाऊ आणि तिथे विचारू साक्षी शिकरे इथे शॉपिंगसाठी येत होती का आणि 1.5 वर्षापूर्वी तिने इथून शॉपिंग केली का. ते ऐकून चैतन्य म्हणतो की अगदी परफेक्ट अर्जुन. तेव्हा आता सायली म्हणते की हे जर प्रूव्ह झालं तर साक्षी खुनामध्ये होती हे आपल्याला प्रूव्ह करता येईल ना. तर आता अर्जुन म्हणतो की तसं नाही, पण याचा अर्थ तर असा होऊ शकतो साक्षी आश्रमात आली होती. सायली म्हणते की मग जाऊयात का आपण त्या ब्युटिकमध्ये. तर अर्जुन म्हणतो जाऊयात ना, पण अगोदर आपण हे कार्ड त्या बॉक्समध्ये ठेवूयात. आणि आता त्या कार्डला लगेचच अर्जुन आता एव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवतो आणि आता त्या सगळ्या वस्तू घेऊन अर्जुन हा त्या इन्स्पेक्टर आणि सगळ्यांसोबत बाहेर पडतो. आणि आता आश्रम पुन्हा सील केला जातो. तर आता इकडे अर्जुन चैतन्य आणि सायलीला सांगतो की या वस्तूमधील एखादी जरी वस्तू साक्षीच्या मिळती जुळती वाटली ना, तर आपल्याला साक्षीविरोधात पुरावा गोळा करता येईल. त्याच वेळेस आता इकडे आता अर्जुन चैतन्य आणि साक्षी त्या प्रितीश बुटीकमध्ये आलेले असतात आणि त्या ब्युटिकला भेट देताच तिथल्या मॅनेजरशी अर्जुन आता विचारपूस करतो आणि म्हणतो की 1.5 वर्षापूर्वी साक्षी शिकरे नावाची व्यक्ती इथे शॉपिंग करायला आली होती का. तेव्हा ती आता मॅनेजर अर्जुन आणि सायलीकडे बघू लागते. तर आता भयानक सत्य ती मॅनेजर अर्जुन आणि सायलीला सांगणार काय आणि साक्षीचा सगळ्यात मोठा पुरावा मिळवून आता नक्की ती मॅनेजर आता अर्जुन आणि सायलीला काय सांगणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.